आज आपण तळणीचे मोदक रेसिपी पाहणार आहे। तर हे आहेत खव्याचे मोदक रेसिपी, एकदम खमंग आणि खुसखुशीत रेसिपी। तर करूया रेसिपीला सुरुवातीला स्टीलचा बाउल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये 2 वाट्या मैदा चाळून घेतलेला आहे। एकदम मोठ्या वाटीचाच वापर या ठिकाणी केलेला आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि या ठिकाणी आपण तूप घालून घेणार आहे। तर 3 चमचे तुपाचा वापर 2 वाट्यांसाठी केलेला आहे। आता हे तूप पूर्ण पिठाला चोळून घ्यायचे असं, म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाला हे तूप लागलं पाहिजे, म्हणजे मोदक एकदम खुसखुशीत होतात, कडक वगैरे बनत नाहीत। आणि हे अशी मूठ बांधून बघायची, म्हणजे तूप बरोबर पिठाला लागलेलं आहे का। आणि थोडंसं कमी पडलं तर वरून थोडंसं अजून तूप घातलं तरी चालेल। नंतर थंड पाण्याचा वापर करून ही घट्ट असं पीठ मळून घ्यायचे। पुऱ्यांच्या पिठाप्रमाणेच हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवून 20 मिनिटासाठी हा बाउल साईडला ठेवूया। तोपर्यंत आपण याचं सारण कसं बनवायचं ते पाहूया। तर नॉनस्टिकच पॅन घ्यायचा आहे या ठिकाणी, म्हणजे खवा भाजताना तळाला खवा चिकटत नाही आणि खव्याला एक प्रकारचा करपट वास पण येत नाही। तर या ठिकाणी 2 चमचे तूप घालून घेतले पॅनमध्ये आणि ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे। 2-2 चमचे ड्रायफ्रूट्सचे तुकडे घालून घेतलेले। तर या ठिकाणी तुम्हाला जे आवडतील ड्रायफ्रूट्स ते घातले तरी चालतील। आता थोडंसं तूप राहिलेलं आहे, याच तुपात आपण 200 ग्रॅम खवा घालून घ्यायचा आहे, म्हणजे 1 वाटी भरून खवा घेतलेला आहे। तर वाटीच्या प्रमाणातच मोजून घेतलं तर मग साखर पण घातलेली किती घालायची ती कळते। आता हा खवा आपण एकदम मीडियम गॅसवरच सतत हलवत राहायचं आहे आणि खमंग असा हा खवा भाजून घ्यायचा आहे। आता हा खवा बऱ्यापैकी कोरडा झालेला आहे। पॅनमधून आपण काढून स्टीलच्या ताटामध्ये थंड करायला ठेवून द्यायचं आहे। थोडासा असा चमच्याने पसरून घ्यायचा, म्हणजे पटकन खवा थंड होईल। आणि आता आपण हे ड्रायफ्रूट्स तळून ठेवलेले आहेत ते पण ठेवायचे आणि त्याच पॅनमध्ये आपण 1 वाटी भरून सुकं खोबरं भाजून घ्यायचे। खूप वेळ भाजायचं नाही, एकदम लहान गॅसवरच भाजायचे, नाहीतर हे खोबरं करपलं जातं। नॉनस्टिक पॅनमध्ये खवा भाजला म्हणजे खवा छान खमंग भाजला जातो आणि तळाला पण चिकटून राहत नाही। आता हा खवा पण थंड झालेला आहे आणि सुकं खोबरं पण छान भाजून तयार झालेलं आहे। तर हे थंड झालेलं सुकं खोबरं आपण बाउलमध्ये काढून घेतलं आहे। सर्व वस्तू थंड झाल्यानंतरच याचं सारण बनवून घ्यायचं आहे। आता या सुक्या खोबऱ्यामध्ये आपण खवा काढून घेतलेला आहे। अर्धा चमचा वेलची जायफळ पूड घातलेली आहे, जायफळ पूड नाही आहे, वेलची घालून घेतलेली आहे। आणि नंतर आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले ते घातलेत आणि आता थोडंसं वरून जायफळ किसून घालून घेतलेले, अगदी थोडंसं जायफळ या ठिकाणी घालायचं, याची चव खूप छान लागते जायफळची। आणि आता या सर्व मिश्रणासाठी 1/2 वाटी पिठी साखर घालून घेतलेली आहे। खवा आणि खोबरं हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर आपण यामध्ये पिठी साखर घालून घेतलेली आहे। हाताने छान असं हे मिश्रण मिक्स करून घेतलेले। तर तुम्ही पाहू शकता खूप छान रंग पण आला आहे आणि चव पण खूप छान लागते या मोदकांची। नंतर या ठिकाणी आपण याचे एकदम छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया, म्हणजे मोदकामध्ये भरताना सोपं जाईल। तर असं हे हाताने
बॉल्स तयार करून घेतलेले आहेत. गोल वगैरे करत बसायची काही अशी गरज लागत नाही, असे जरी केले तरी चालतील. आता आपण पीठ भिजत ठेवलेलं आहे, त्याच्यावरचं झाकण काढून घेऊया. हाताने परत एकदा छान हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि चपातीच्या लागतो गोळा त्या साईजचा गोळा काढून घेतलेला आहे. तेल तूप न लावताच हा गोळा आपण पोळपाटावर लाटून घेणार आहे. जशी आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने हा गोळा लाटून घेतलेला आहे. तर हे एवढ्या जाडीची पोळी लाटून घेतलेली आहे. एकदम पातळसर पोळी लाटून घ्यायची म्हणजे मोदक छान खुसखुशीत होतात. आणि एखाद्या डब्याचं झाकण वगैरे घेऊन आपण याच्या पुऱ्या कट करून घेणार आहे, म्हणजे एकसारखे मोदक तयार होतात. एक एक पारी लाटत बसण्यापेक्षा अशी एकदम लाटून घेतली म्हणजे मोदक पटकन तयार होतात. आता या पारीला आपण थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि पारीमध्ये आपण आता हे मोदकाचं मिश्रण भरून घेतलं आहे आणि मोदक तयार करून घेतो आहे. तर तुम्ही पाहू शकताय अशा जवळजवळ एकदम याच्या कळ्या पाडून घ्यायच्यात आणि हा असा मोदक बंद करून घ्यायचा आहे. तर खूप सुंदर असा हा मोदक तयार होतो, एकदम खुसखुशीत असा हा मोदक तयार होतो. हलक्या हाताने हा मोदक बंद करत जायचे म्हणजे एकदम कळीदार मोदक तयार होतात. आणि बंद केल्यानंतर हा मोदक छान सुबक कळीदार असा दिसतो. आता आपण याच पद्धतीने दुसरा मोदक पण बनवून घेऊया. तुम्ही मैद्याच्या ठिकाणी गव्हाच्या पिठाचा वापर केला तरी आणखीन छान पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होईल. पण ही रेसिपी या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा. आणि हा मोदक पण हलक्या हातानेच पूर्ण पाकळ्या जवळजवळ घेत बंद करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम सुबक असा कळीदार हा मोदक तयार होतो. तर हा आपण तयार झालेला मोदक खूप छान सुंदर असे हे मोदक तयार होत आहे. आणि हे वरचं टोक आहे ते एकदम पाणी लावून बंद करून घ्यायचे, नाहीतर तेलात तळत असताना या पाकळ्या सुटू शकतात. एकदम पाणी लावूनच हे कळ्या बंद करून घ्यायच्या. आणि हाही मोदक तुम्ही पहा एकदम छान असे मोदक तयार होत आहेत. खुसखुशीतपणा खूप छान येतो. तुपाचं मोहन गरम न करताच घालायचे, थंड मोहनच यामध्ये घालून घेतलेले आणि तयार झालेले सर्व मोदक करून तर ह्या 2 वाटी मैद्याच्या पिठामध्ये 22 ते 23 मोदक तयार होतात. जरी हे मोदक तुम्हाला तळून खायचे नसतील तर हे मोदक तुम्ही तर आता हे मोदक आपण तळून घेऊया. आणि गॅसवर पण जाड तळाचीच कढई तळायला ठेवायची म्हणजे मोदक वर तळल्या जात नाहीत. आणि आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले, गॅसची फ्लेम एकदम लहानच ठेवलेली आहे आणि एकदम 6 ते 7 मोदक यामध्ये टाकून घ्यायचे. सुरुवातीला टाकल्या चमचा पटकन हलवून घ्यायचं नाही, तर एकदम लहान गॅसवर असे मोदक तळत राहिले पाहिजे. आणि इतपत थोडेसे तळले की काढून घ्यायचे. असे सर्व मोदक तळून तयार करायचे.
पांढऱ्या टंगावर सुरुवातीला हे मोदक तळून काढून घ्यायचे आणि आता हे मोदक आपण दुसरी बॅच पण तळून घेतो याच पद्धतीने. तर ह्याला खुसखुशीतपणा येण्यासाठी तुम्हाला एक अशी तळण्याची पद्धत दाखवते. तर आता याच पद्धतीने हे पण राहिलेले मोदक तळून घेतले आणि आता परत त्या तापलेल्या तेलामध्ये सर्वच मोदक एकदम टाकून घ्यायचे आणि एकदम तांबूस खुसखुशीत होईपर्यंत हे मोदक लहान गॅसवरच कढईमध्ये घालून घ्यायचे. तर तुम्ही एका वेळेस 11 ते 12 मोदक या कढईमध्ये घालून घ्यायचेत आणि लहान गॅसवर तसेच तळत ठेवायचेत, म्हणजे याला खुसखुशीतपणा छान येतो आणि रंग पण छान येतो. तर असे मोदक तळून तयार झालेले. आता हे तयार झालेले मोदक आपण 3 ते 4 दिवस हवाबंद डब्यात ठेवले तर आहे असेच राहतात. पण दुधाचे पदार्थ 2 ते 3 दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवायचेच नाहीत. तर अशी ही मोदकाची रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.